छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा बंदोबस्त आहे। रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत 1200 पोलीस जागोजागी तैनात असणार आहेत। नवीन वर्षानिमित्तानं नागपुरात 3000 पोलिसांचा बंदोबस्त आहे। मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास, रस्त्यावरती गोंधळ घातल्यास थेट कोठडीमध्ये रवानगी केली जाईल असा इशारा नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिलाय। मावळत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे 31च्या पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी गोंदियात 750 पोलीस गुन्हेगारांवरती नजर ठेवणार आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना त्यांच्या संरक्षणासाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे। तसंच 31 निमित्तानं चालणाऱ्या पार्ट्यांवरती लक्ष ठेवण्यासोबतच ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। त्या अनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। शहरभरात 3,000च्या वर पोलीस अंमलदारांसोबतच अधिकारी देखील बंदोबस्तावर असणार आहेत। नववर्षाचं स्वागत करताना पुण्यातील काही रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसंच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरती होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेतला गेलाय। नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ले, अभयारण्य किंवा शहरातल्या टेकड्यांवरती जाऊन करण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु वन विभागाकडून तशी परवानगी नाही। त्यामुळे कुणीही अशा ठिकाणी जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागानं दिलाय। दोन 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाचा सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। मुंबई, चेन्नई, कोलकाता, गोवा, गुवाहाटी, सिलिगुडी इथे सूर्योदय पाहण्यासाठी भल्या पहाटेच पर्यटक आले होते। त्याची ही काही दृश्य आपण बघूयात। मुंबईमध्ये 2024 या वर्षाचा हा शेवटचा सूर्योदय आणि हा सूर्योदय बघण्यासाठी सकाळीच नागरिकांनी समुद्रकिनारी गर्दी केली आहे। चेन्नईमध्ये सुद्धा समुद्रकिनारी असे काही हौशी नागरिक पर्यटक जमलेत। 2024 या वर्षाचा शेवटचा सूर्योदय पाहण्यासाठी कोलकाता, गोवा, गुवाहाटी, सिलिगुडी या ठिकाणची देखील ही दृश्य आहेत, जिथे 2024 या सरत्या वर्षाचा शेवटच्या दिवसाचा सूर्योदय बघण्यासाठी नागरिकांची आणि पर्यटकांची झालेली गर्दी। शेवटचा दिवस म्हणजे अतिशय असा भावूक असतो, त्यामुळे सूर्योदय असेल किंवा सूर्यास्त असेल बघण्यासाठी 31 डिसेंबरचा अनेक जण हौशी जे असतात ते आवर्जून येतात समुद्रकिनारी किंवा डोंगर माथ्यावरती किंवा असे जे काही पॉइंट्स असतात ज्या ठिकाणी जे पर्यटकांसाठी विशेष असतात तिथे गर्दी करून हे असे काही क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोह अनेकांना होतो आणि त्यासाठी सूर्योदय, सूर्यास्ताचे हे काही क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी पर्यटक दिसतात। तर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईसाठी पोलिसांनी एक चांगली बातमी दिली आहे। 31 डिसेंबरमुळे पुणे जिल्ह्यामध्ये पहाटे 5 पर्यंत दारूची दुकानं उघडी ठेवता येणार आहेत, परंतु दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवरती गोंधळ कुणालाही घालता येणार नाही। त्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलाय। तसंच ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची आता खैर नाही, त्यांचं नववर्ष कारागृहामध्ये जाऊ शकतं। तर पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आहे। पहाटे 5 पर्यंत दारूची दुकानं खुली राहणार आहेत। अल्पवयीन मुलांना दारू आणि ड्रग्ज देऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती मात्र कारवाई होणार आहे। दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावरती गोंधळ कुणालाही घालता येणार नाही। 23 ठिकाणी पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवली जाणार आहे। शहरामध्ये 3,000 पोलीस या सगळ्यावरती लक्ष ठेवायला तैनात असणार आहेत। स्पॉट शहराचे आहे, वेगवेगळे भागात जे गर्दीचे ठिकाण 31 तारीखला रात्री असते त्या सर्व गर्दीचे ठिकाण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। एकूण स्पेशल 23 ड्रंक अँड ड्रायव्हिंग पॉइंट्स आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे आणि अत्यंत इंटेन्सिव्ह रीत्याने ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्यात येईल।
जे काही अप्रॉक्सिमेटली शहरात 40 ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी इव्हेंट्सची आयोजनाबद्दलची अर्ज माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्यांना योग्य नियमाचे अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कशा पद्धतीनं नागरिक सज्ज आहेत या संदर्भातली बातम्या पाहूयात सुपरफास्ट 100 मध्ये. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज झाले. महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेले. गुलाबी थंडी आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेत पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतायत. भंडारदरा धरण परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली. टेंट सिटिंग सोबतच बोटिंगची व्यवस्था असल्यामुळे नागरिकांनी बोटिंगचा आनंद लुटला आणि यावेळी पर्यटकांनी आदिवासी नृत्याचा देखील आनंद लुटला. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कलरफुल खेळणी दाखल झाली आहेत. लहान मुलांना सुद्धा नववर्षाचा आनंद लुटता यावा याकरता वेगवेगळे लाईटफुल आकर्षक खेळणी विक्रीसाठी आलेली दिसत आहेत. त्यामुळे किनाऱ्यांवरती वेगवेगळी आकर्षक रोषणाई बघायला मिळते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातले समुद्रकिनारे सज्ज झालेत. या निमित्तानं रायगड जिल्ह्यात 40 ते 50 हजार पर्यटक दाखल झालेत. या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलानं विशेष खबरदारी घेतली असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडमध्ये पोपटीच्या पार्ट्या रंगू लागल्यात. रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध असून बाजारात त्या येण्यास आणखी वेळ लागणार आहे. मात्र पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा बाजारात आल्या असून त्याचा भाव आता वाढलाय. या शेंगा 90 ते 100 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यात पब, रेस्टॉरंट्स आणि बार्स यांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पब आणि बार मालकांनी एका दिवसाचा परवाना घेणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले. बाप्पाच्या दर्शनानं अनेक जण नवीन वर्षाचा श्री गणेशा करतात. त्यामुळे मंदिर ट्रस्टनं गर्दी लक्षात घेता दर्शन रांगांचं विशेष नियोजन केलंय. बुधवारी पहाटे 3:15 बाप्पाचं दर्शन खुलं होईल. एक मोठी बातमी येते. जालन्यामधनं चोर समजून जमावानं तिघांना लाठ्याकाठ्या आणि पट्ट्यानं बेदम मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या गुळखंडा तांडा इथे घडली. फिर्यादी इंदरकुमार सहा हा त्याच्या 2 साथीदारांसोबत भांडी घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा इथे आला होता. मात्र आरोपींमधील दोघांनी लोकांची गर्दी जमवून तुम्ही चोर आहात असं म्हणत लोखंडी पाईप, दगड, लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण त्यांना केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी परतूर पोलिसात 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई आता पोलीस करतायत. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. रवी, कधीचा हा सगळा प्रकार? आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातल्या गुळखंड तांडा येथील हा कालचा प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर तिघे जण जे आहे ते भांडे घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा या परिसरामध्ये गेले होते आणि त्याच ठिकाणी दोघांनी जे आहे ते गर्दी जमवून तुम्ही चोर आहात असं समजून या तिघांना जे आहे ते लोखंडी दांडक्यानं आणि पट्ट्यानं बेदम मारहाण केली. त्याचबरोबर या मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी जे आहे ते 45 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील कारवाई जी आहे ते पोलीस करत आहेत. रवी, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. मात्र अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ समोर आलाय. या 2 ते 3 जणांना चोर समजून जी काही मारहाण करण्यात आली ती अतिशय भीषण आहे. आता बघूयात पोलीस काय कारवाई करतात. तर पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नागपूर शहरात डेंग्यूग्रस्तांची आकडेवारी 200च्या उंबरठ्यावर आली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, लकडगंज झोनमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत. त्यामुळे महानगरपालिका राबवत असलेल्या उपाययोजनांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सोलापूर महानगरपालिकेनं प्लास्टिक विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. 3 दिवसात 459 दुकानांची तपासणी करत 7,000 किलो प्लास्टिक जप्त केलंय. 51 दुकानदारांकडून 2,60,000 रुपयांचा दंड आकारलाय. चांदवडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. निर्यातक्षम द्राक्ष खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या 8 दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान, त्यामुळे गारठ्यासोबतच उबदार वातावरण अनुभवायला मिळत होतं. त्यामुळे पिकांवर प्रभाव जाणवत होता. मात्र आता यात बदल होऊन पुन्हा थंडी जाणवायला सुरुवात होणार असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रामध्ये पारा 34 अंशांवरती पोहोचला होता. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईच्या कमाल तापमानातली वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई एपीएमसीचा दौरा केला. यावेळी धोकादायक घोषित केलेल्या कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची पणन मंत्र्यांसोबतच संचालकांनी पाहणी केली. 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये मुंबई एपीएमसीचं धोकादायक कांदा बटाटा मार्केट आणि रखडलेला एल शेप पुनर्विकासाचा विषय घेण्यात आला असून तो प्राधान्यानं सोडवला जाईल असं आश्वासन जयकुमार रावल यांनी दिलं. स्थलांतरित कामगारांवरती लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावं, तसंच ते कोणत्याही राज्यातील असले तरी सुद्धा त्यांना इथल्या दुकानांमध्ये धान्य मिळायला हवं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणांना दिल्या. दिवावासियांना लवकरच क्लस्टर योजनेचा लाभ मिळणार आहे. अनधिकृत घरांमधनं अधिकृत घरामध्ये प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवा महोत्सवात ही घोषणा केली. यावर्षीच्या विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्तानं प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आज मध्यरात्रीपासूनच सुरू होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमांसोबतच अभिवादनाकरता अनुयायांनी यावं असं आवाहन विजयस्तंभ कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं करण्यात आलंय. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींच्या आधार जोडणीच्या माध्यमातून संख्या वाढली असून त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता 2,52 लाखांवर पोहोचली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय. अभियांत्रिकी तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएसटी सीईटीची विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषाचं आयुष्य 17 मिनिटांनी आणि महिलेचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होतं असा निष्कर्ष युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन विद्यापीठानं एका पाहणीतून काढलाय. ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या वतीनं यूएलसीनं ही पाहणी केली होती. खासगी बस चालकांनी कोकणात गोव्याला जाणाऱ्या खासगी बस भाड्यामध्ये अवाच्या सवा वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा खासगी बसच्या भाड्यानं सोमवारी दिल्लीच्या भाड्याशी स्पर्धा केली. इतर वेळेस वातानुकूलित शयनयान गाडीचं मुंबई ते गोवा 1,000 रुपये असणारं तिकीट 3 ते 5,000 रुपयांना विकलं जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावरती सरकत्या जिन्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात सरकते जिने आणि उद्वाहनांच्या उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं ही कामं हाती घेतली असून 2027 पर्यंत सरकते जिने प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटनस्थळी जातात. मात्र ऐन वर्षाअखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. अनियमितता आणि नियमभंग आदींचा ठपका ठेवत बँकांवरती आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये दुप्पट वाढ केली तरी बँकांविषयी येणाऱ्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. बँका आणि वित्तीय संस्थांविरुद्धच्या ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी वाढतायत असा अहवाल आरबीआयनं दिलाय. 2024 मध्ये 60 मेंदूमृत अवयव दात्यांनी अवयव दान केल्यामुळे 162 रुग्णांना जीवदान मिळाले. गेल्या वर्षीच्या 2023च्या तुलनेत 10 मेंदूमृत अवयवदान वाढलं असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाचं बोरिवलीच्या बाजूकडील भूसंपादन रखडलंय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडनं या प्रकल्पाच्या जागेचं भूसंपादन अद्यापही अपूर्ण असल्यामुळे या बाजूकडील भूयारीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. वर्षभरात चंद्रपुरात वाघ आणि बिबट्यांच्या विविध कारणांमुळे मृत्यू झाला असून मानव आणि वन्यजीव संघर्षात 29 जणांचा बळी गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत 20 वाघांचा आणि 17 बिबट्यांचा मृत्यू झालाय. UDIS+ प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसंच इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणीसाठीची मुदत 28 डिसेंबर रोजी संपली आहे. मुंबईतल्या 8,27,571 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 4 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 28 पोलीस निरीक्षकांचा शहरावरती वॉच असणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सजली. आज रात्रभर साई मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. 31 डिसेंबरसाठी अलिबागमध्ये आलेल्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी गर्दी केली आहे. अलिबागच्या फिश मार्केटमध्ये पर्यटकांनी मासे खरेदी केली. एक मोठी बातमी आहे.
बीडमधनं दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात अंतरवाली सराटी इथे या दोघांची भेट होणार आहे. या भेटीमागचं कारण मात्र अस्पष्ट आहे. धनंजय देशमुख यांचा जबाब आज सीआयडी घेणार आहे. त्याआधी धनंजय देशमुख हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेत. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासोबतच राज्यामध्ये सतत सरपंचांवरती होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून 3 दिवस बंद ठेवलं जाणार आहे. शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा निर्णय जिल्हा सरपंच संघटनेनं घेतलाय. राज्यात सरपंचांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटना अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा, त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कोणी, असे काही गंभीर प्रश्न उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलं. माजी सरपंचाचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत आरोपींनी पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या या ज्या घटना आहेत या पुरोगामी महाराष्ट्राला म्हणजे काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा प्रकारच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलावीत अशी आमची सरपंच संघटनेची मागणी आहे. या अशा प्रकारच्या घटनांचा जाहीर निषेध म्हणून आम्ही 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या 3 दिवसांमध्ये ग्रामपंचायत कामबंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. चंद्रपुरात दुचाकीवरून जाताना फटाक्यांचा आवाज करत जाणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. 65 जणांच्या दुचाकीचे सायलेन्सर सुद्धा पोलिसांनी काढून घेतलेत. पिंपरी पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं थकबाकीदारांवरती धडक कारवाई सुरू केली. 2 दिवसात तब्बल 128 मालमत्ता सील केल्यात. तर पुढील कारवाई टाळण्यासाठी कराचा भरणा करण्याचं आवाहन पालिकेनं केलं. केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. सिझेरियन खर्चाचा वाढता भार पाहता या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. बाळांना आरोग्य सुविधा देण्यासाठी रोख रक्कम दिली जाते. बोर्ली, मांडला आणि मुरुडसोबतच तालुक्यातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. तालुक्यात वर्षभरात 143 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका कधी मिळणार असा सवाल नागरिकांनी पालिकेला विचारलाय. नायलॉन मांजा विक्री आणि सिंगल यूज प्लास्टिक पिशवी वापरावरती बंदी असून सुद्धा त्याची सर्रास विक्री आणि वापर होताना दिसतोय. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकानं धडक कारवाई सुरू केली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या महिलेला 5,000चा दंड आकारण्यात आला असून 15 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या आहेत. जामनेरमध्ये कापूस खरेदी 4 ते 5 दिवस थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी वातावरण आणि सरकी विक्री होत नसल्यामुळे भारतीय कापूस महामंडळानं हा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या 100 वाहनांची मोजणी केली जाणार आहे. भारताचा कोठार म्हणून रायगडची ओळख पुसली गेली असताना रब्बी हंगामातील कडधान्य लागवड क्षेत्रात सुद्धा घट होऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यात यंदा 12,585 हेक्टर क्षेत्रावरती हरभरा आणि इतर कडधान्य तसंच 3,000 हेक्टर क्षेत्रावरती भाजीपाला लागवड केली जाते. रायगड जिल्ह्यात 151 हेक्टरवरती रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वाल, हरभरा, चवळी, मूग, वांगी, मिरची, कारली, दुधी, घोसाळी, तोंडली इत्यादींसोबतच इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये पोपटीसाठी मागणी असलेले वाल तब्बल 88 हेक्टरवरती घेतले गेलेत. उत्तर भारतात जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडीची लाट थोडी कमी झाली असली तरी काश्मीर खोऱ्यात मात्र हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये पारा उणे 10 अंशांपर्यंत उतरलाय. हिमाचल प्रदेशातील काही भागात हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. अनंतनागमधील राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बर्फानं झाकला गेला असून पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग सध्या बर्फवृष्टीनंतर गजबजलेलं आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक गुलमर्गला आलेत. बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत. रस्त्यावर अनेक फुटांपर्यंत बर्फाचा थर साचलाय. अनेक रस्ते बंद करावे लागले. त्यामुळे प्रशासन रस्त्यावरील बर्फ हटवण्यात व्यस्त आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा इथे जोरदार बर्फवृष्टी झाली. 30 आणि 31 डिसेंबर रोजी राज्यात हवामान कोरडं राहील असं हवामान खात्यानं सांगितलंय. तर नाल्यात बर्फ हिमनद्यासारखा वाहताना दिसतोय.
हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील अनेक नॅशनल हायवेज बंद झालेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये बर्फवृष्टी झाली, त्यामुळे पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत.